मुसलमानांचं दुबार मतदार मांडताना ठाकरेंची बोबडी का वळते, आशिष शेलार यांचं थेट राज उद्धवना सवाल. शेलारांनी नकळत फडणवीसांना पप्पू ठरवलं, त्यांचं अभिनंदन. शेलारांना उद्धव ठाकरेंनी डिवचलं. लवकरात लवकर कर्जमाफी करा, हेक्टरी 50,000ची मदत द्या, उद्धव ठाकरेंनी केली मागणी. सरकारनं केंद्राला अजूनही प्रस्ताव पाठवल्या नसल्याचं विधान. राज्यांना मराठी आणि दलित मतदारच दिसतायत, आशिष शेलार यांचा राजना थेट सवाल. जैन मुनींच्या आंदोलनाशी सहमत नाही, मंत्री लोढा यांची थेट भूमिका. न्यायालयाविरोधात जैन रस्त्यावर, कबूतरखान्याकरता जैन हट्टाला पेटले, आझाद मैदानावर जैन मुनी उपोषण करणार. अबू आझमीच्या घरासमोर सामुदायिक वंदे मातरम म्हणणार, मुसलमान आमदारांच्या घराबाहेर सामुदायिक वंदे मातरम पठण. मंत्री मंगल प्रभात लोढा यांचं विधान. भाजपा आरोपीला देखील पक्षात घेतोय, माजी उपमहापौर सुनील महाजनांचं नाव न घेता गुलाबराव पाटलांचा निशाणा. महायुतीतला अंतर्गत कलह पुन्हा चव्हाट्यावर. क्रिकेट स्पर्धेत भारतीय महिला संघ ठरला विश्वविजेता, दक्षिण आफ्रिकेला नमवून जिंकला चषक. महिला क्रिकेट संघाच्या विजयामागे मराठी चेहरा, माजी क्रिकेटपटू अमोल मुजुमदार यांच्या प्रशिक्षणानं महिला क्रिकेट संघाचा विजय. हिवाळी अधिवेशन 10 दिवस पुढे जाण्याची शक्यता, स्थानिक निवडणुकांमुळे मनुष्यबळाची कमतरता भासण्याची शक्यता. खासदार सुप्रिया सुळे, रक्षा खडसे पीडित कुटुंबियांच्या भेटीला, फलटण आत्महत्या प्रकरणात त्वरित कारवाई करा, खासदार सुप्रिया सुळेंची मागणी. बेस्ट प्रशासनाचा कुर्ल्यात ढिसाळ कारभार, बस वेळेवर येत नसल्यानं कुर्ला बस स्थानकावर प्रवाशांचे हाल, वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून